Hi. In our last lecture, we have already discussed what is energy. What is energy? The capacity of a body to perform the work is called as energy. आणि मग एनर्जीचे फॉर्म्स पाहिले होते. त्यामध्ये मग मेकॅनिकल एनर्जी पाहिले होते आणि मेकॅनिकल एनर्जीचे दोन फॉर्म्स होते, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. तर टुडे वी विल डिस्कस द कायनेटिक एनर्जी. देन what will happen in the following cases. आता खाली दिलेल्या केसेस मध्ये काय होते ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट, अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक द स्टंप्स. तर फास्ट क्रिकेट बॉल बॉलरनी टाकला तो बॉल, ओके. मग तो स्टेशनरी स्टंप वर स्ट्राइक झाला तर काय होते, ओके. तर तो मुव्हिंग बॉल आहे. मुव्हिंग बॉल जो आहे बॉलरनी टाकल्याबरोबर तो मुव्हिंग बॉल आहे. त्याच्याजवळ सम सॉर्ट ऑफ एनर्जी असते, त्याकडे एनर्जी असते आणि मग ती एनर्जी तो काय करते, तर स्टंप स्टेशनरी होता, उभाच होता एका जागेवर, तर त्याला सम पार्ट और मोर पार्ट इज ट्रान्सफर्स टू दॅट स्टंप. त्या एनर्जी त्या बॉलमध्ये जी होती तर ती काही पार्ट किंवा त्यापेक्षा थोडा जास्त पार्ट काय करेल, त्या स्टंपला ट्रान्सफर करेल आणि मग त्या स्टंपनी ती कायनेटिक एनर्जी गेन केली, म्हणजे मिळाली त्या स्टंपला, तर तो स्टंप काय होईल, कायनेटिक एनर्जी मिळाल्यामुळे स्टेशनरी स्टंप डिस्प्लेस झालेला असेल. तर फास्ट मुव्हिंग बॉल त्याच्याजवळ ऑलरेडी एनर्जी होती, ती एनर्जी त्याने ट्रान्सफर केली स्टेशनरी स्टंपला. मग स्टेशनरी स्टंपला ती कायनेटिक एनर्जी मिळाली आणि ती कायनेटिक एनर्जी मग त्या स्टेशनरी स्टंपला काय करेल, डिस्प्लेस करेल, ओके. दॅट the striker hits a coin on the carom board. आता striker अगेन सेम केस आहे. स्ट्रायकर मध्ये एनर्जी असेल, एनर्जी कारण स्ट्रायकर इज मुव्हिंग वन. मग कॉइन, जे काही कॉइन असते कॅरम बोर्डवर, तर ते कॉइन बिचारे स्टेशनरी असतात, एका जागेवर पडलेले. अगेन दिस striker which is having energy strikes the coin which is a stationary, आणि मग त्या स्ट्रायकर जवळ जी काही एनर्जी आहे that energy is given to that coin. That's why that coin moves on the carom board. की ज्या दिशेने त्याला बरोबर एनर्जी मिळालेली आहे, म्हणजे फोर्स अप्लाय झालेला आहे, त्याच दिशेने त्याचं डिस्प्लेसमेंट होईल. तर इथे पण काय होते, तर इट इज द स्ट्रायकर इज अ मूविंग which is having a energy. This energy is transferred to the stationary coin, and that's why that coin moves, and that energy is kinetic energy. Moving object जो असते, the moving object जो जी एनर्जी असते, that is called as kinetic energy. आणि ही मग स्ट्रायकर तो कॉइनला देते आणि कॉइन डिस्प्लेस होते. One marble strikes another in a game of marbles. मग जे कांचे असतात, काचीचे, आणि ते खेळत असतात मार्बल, तर ते वन मार्बल स्ट्राइक्स द अनदर. अगेन दिस स्ट्राइकिंग मार्बल्स हॅविंग अ एनर्जी. मग जो स्ट्राइक करणार आहे त्या मार्बल जवळ एनर्जी असते आणि दुसरा जो मार्बल असते, जो स्टेशनरी असते, त्याला सुद्धा हा एनर्जी ट्रान्सफर करतो, दॅट कायनेटिक एनर्जी, अँड दॅट स्टेशनरी मार्बल देन मूव्स. म्हणजे स्ट्राइकिंग ऑब्जेक्ट, स्ट्राइकिंग मार्बल्स, याच्याकडे एनर्जी आहे, ती एनर्जी त्यानं स्टेशनरीवाल्याला दिली आणि स्टेशनरीवाला बिचारा बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मूव्स, म्हणजे इसका आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळून जाईल. तर अशा प्रकारे तो जो अनादर मार्बल आहे तो काय होऊन जाईल, डिस्प्लेस होईल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाईल. फ्रॉम द अबव एक्झाम्पल्स वी अंडरस्टूड दॅट व्हेन अ मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राइक्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. आणि मग वरच्या एक्झाम्पल मधनं आपल्या असं लक्षात येते की जेव्हा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे तो जर समजा स्टेशनरी ऑब्जेक्टला स्ट्राइक्स केलं तर तो स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह होतो. हे आपण वरच्या उदाहरणावरून पाहिलं. सो द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्स, thus the moving object has some energy. आणि मग याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की मुव्हिंग ऑब्जेक्ट जवळ काही ना काही एनर्जी आहे. thus the moving object has some energy, part or all of which it shares. एक तर यामधला काही पार्ट किंवा पूर्णच्या पूर्ण तो शेअर्स करते कोणासोबत, तो स्ट्राइक, ज्या ऑब्जेक्टवर तो स्ट्राइक होते त्याच्यासोबत. सो
part or all of which it shares with the stationary object and thereby setting it in a motion. आणि मग ती एनर्जी शेअर केल्यामुळे त्या स्टेशनरी ऑब्जेक्ट सोबत मग स्टेशनरी ऑब्जेक्टला ती एनर्जी मिळाल्यामुळे मग तो काय होतो मूव्ह होतो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो दॅट सेट इन अ मोशन आणि म्हणून तो मोशन मध्ये येते स्टेशनरी ऑब्जेक्ट द एनर्जी विच an object has because of its motion मग जी काही एनर्जी त्या ऑब्जेक्ट जवळ आहे पण कशामुळे बिकॉज ऑफ इट्स मोशन त्याच्या मोशनमुळे त्या ऑब्जेक्ट जवळ जी एनर्जी असते that is called as kinetic energy that is called as kinetic energy पाहून घ्या एकदा the energy which an object has because of its motion is called its kinetic energy मोशनमुळे जे काही त्याच्याजवळ एनर्जी असेल तर त्या एनर्जीला म्हणायचं कायनेटिक एनर्जी ओके द वर्क डन बाय अ फोर्स मग आता वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स एस इज द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट मग आता त्या ऑब्जेक्टवर जे काही वर्क डन होणार आहे वर्क डन ऑन अ ऑब्जेक्ट द वर्क डन बाय अ फोर्स नक्कीच फोर्सच काम करेल त्यामुळे वर्क डन होईल वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट स्टेशनरी ऑब्जेक्ट डिस्प्लेस करण्यासाठी जे काही वर्क डन करावं लागलं त्यासाठी फोर्स लागला ओके सो डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स ऑफ एस आणि मग तो स्टेशनरी ऑब्जेक्ट काही ना काही डिस्प्लेस होईल आणि ते अंतर जर एस असेल तर S is the kinetic energy gained by the object. मग त्या ऑब्जेक्टला डिस्प्लेस करण्यासाठी जो काही फोर्स अप्लाय केला ती एनर्जी त्या ऑब्जेक्टने जी गेन केलेली आहे दॅट इज द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टने मिळवलेली कायनेटिक एनर्जी आहे आणि म्हणून कायनेटिक एनर्जी इट इज केई कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट वर्क डन on the object. Okay. So kinetic energy is equal to work done on the object. That is K is equal to. आता work done म्हणजे it is force into displacement. So K is equal to F into S. म्हणजे त्या ऑब्जेक्टवर केलेलं वर्क डन आणि तो कोण करते तो फोर्स आणि तो फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होते सो दॅट इज द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट अँड दॅट इज द कायनेटिक एनर्जी म्हणून शेवटी बरोबर लक्षात ठेवा द वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स यस इज द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट आणि ती एनर्जी त्या ऑब्जेक्टने तेवढी गेन केलेली असेल स्टेशनरी ऑब्जेक्टला म्हणून K is equal to work done on the object आणि work done जो माहितच आहे force into displacement so K is equal to F into S so this is from the kinetic energy in our next lecture we will discuss expression for kinetic energy so till then bye